राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। आज खऱ्या अर्थानं या शंकर गावातील न भूतो न भविष्यात एक अविस्मरणीय क्षण सोहळा आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साजरा करतोय आणि त्याचा धन्यवाद मी या ठिकाणी देईन ज्यांचे खऱ्या अर्थानं 39 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी सेवा केली त्यांचा सेवानिवृत्तीचा सोहळा अभिनंदन सोहळा पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। त्या म्हणजे अर्थात निर्मला नारायण कांबळे यांना जरा जोरदार टाळ्या आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊया, कारण त्यांच्या माध्यमातून बरेचसे व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत, बरेचशा विद्यार्थ्यांना मुलांना त्यांनी संस्कार लाभलेले आहेत आणि तेवढे संस्कार त्यांच्या 4 मुलांना देखील त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी मला अजून सांगायचं वाटतं की ज्या चित्रपटाच्या माध्यमातून ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले मी त्यांच्याकडे पाहतोय, अलकाताई आपल्याकडे पाहण्यासाठी त्यांची नजर आतुरलेली आहे की ह्या ठिकाणी एकही अशी भगिनी असेल की तिने आपला महाजी साड्या चित्रपट पाहिला नसेल। हात उंच करा किती जणींनी ताईचा चित्रपट पाहिलेला आहे माझ्या सर्व भगिनींनी। आणि ताई तुम्हाला पाहण्यासाठी मी विनंती करतो एकदा उभं राहून त्यांना आमच्या या सर्व माझ्या भगिनींना या ठिकाणी आपण अभिवादन करावं आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या शुगर नगरीमध्ये ज्यांना आत्तापर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून पाहत आलो आणि आत्तापर्यंत त्यांच्या भाऊक आपण पाहून त्या ताईनं अभिवादन केलं त्या अलकाताई कोबल यांचं या ठिकाणी या शुगर नगरीमध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतोय। मी सर्वात प्रथम शिवकरच्या सगळ्या रहिवाशांचं मनापासून स्वागत करते। खरंच शिवकरमध्ये एंट्री केल्यापासून त्या कमानीतून आल्यापासून प्रज्ञेशजी मला आणायला आले होते आणि ते कौतुक करतच होते, पण मला वाटलं प्रत्येकाला आपल्या गावाचं कौतुक असतंच कारण जन्म इथे सगळं झालं इथे शिक्षण वगैरे, पण खरंच एंट्री केल्यावर त्यांचे शब्द त्यांचं कौतुक मी खरोखर माझ्या डोळ्याने पाहिलं आणि एवढं छान गाव डेव्हलप झालं आहे। खरंच सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन। आज मी विशेष करून माझ्या महिला सगळ्या सख्या जमल्या आहेत, महिला भगिनी आहेत, त्यांचं मनापासून आभार मानते। मला माहिती तुमची सगळ्यांची आता मालिका बघण्याची वेळ आहे, सगळ्यांचा जीव चुकचुकत असेल पण आज इलाज नाही आहे, तुम्हाला थांबावं लागलं आहे माझ्यासाठी। मालिका उद्या रिपीट बघा, काही इलाज नाही आहे, पण अशा याही वेळी तुम्ही एवढं चांगली गर्दी केली आहे त्याबद्दल अत्यंत आभारी आहे, कारण आपल्याला त्या मालिका खूप आवडतात। एकाची बायको दुसऱ्याबरोबर, त्याची बायको अजून तिसऱ्याबरोबर, सासूचा छळ सुनेचा छळ हे सगळं बघायला आपल्याला खूप आवडतं। आपण शिक्षणाने किती प्रगल्भ झालो तरी आपण अजून त्या मसाल्यात गुंतलेले आहोत आणि ते चालतं म्हणून मालिका चालू आहे अजून। तर खूप बरं वाटलं सगळ्यांना खरंच आज इथे बघून। आज सर्वात प्रथम मी प्रवीण शेठ वगैरे म्हणणार नाही, मला सवय नाही कारण या गोष्टीची, मी सगळ्यांना दादा भाई हे म्हणायची मला सवय आहे, तर प्रवीण दादांचं मनापासून आधी अभिनंदन करते। प्रज्ञेश प्रमोद सगळ्यांची नावं मला प्लीज माहिती नाही, ऐकून जरा। आणि चौथे प्रशांत, चारी भावंडांचं मनापासून अभिनंदन करते। हे जेव्हा मला खरंच जेव्हा भेटायला आले प्रवीणजी, कसं माहीत नाही त्याआधी मला 2-3 कॉल आले, आमचे एक ॲक्टर प्रभाकर मोरे यांचा पण कॉल आला, म्हटलं मला काही ते जमतच नव्हतं। आधी 11वी तारीख सांगितली होती, माझा प्रयोग होता, सगळं चालू आहे। आत्ताच मी एक वजनदार नावाचं नाटक करते आणि त्याचे शो सुरू आहेत, आता उद्याही पार्ल्याला शो आहे, तर त्या तारखा जमवणं। नंतर ते म्हणाले मला नाही, आम्हाला पनवेलमध्ये नाटकच लावायचं आहे, पण मला समजत होतं की कदाचित त्यांना मला बोलवायचं आहे म्हणून ते सगळा प्रयत्न सुरू होता। पण जेव्हा मी प्रवीणजींना भेटले, ते मला नाटकाच्या इथे भेटायला आले, माझ्याबरोबर माझा ड्रायव्हर अनिल असतो जो माझ्याबरोबर 12 वर्ष काम करतो आहे, त्यांना आत आणलं आणि मी जेव्हा भेटले तेव्हा मला त्यांचा साधेपणा खरंच मनाला खूप भावला। आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, तेव्हा माझा तो वीक पॉईंट आहे, कारण माझी स्वतःची आई शिक्षिका होती जी हेडमिस्ट्रेस झाली आणि ती रिटायर झाली, तिचे संस्कार आमच्यावर होते आणि त्यामुळेच मागे वळून बघताना मला कुठल्याही गोष्टीचा या लाईनमध्ये काम करूनही पश्चाताप होत नाही, कारण तिचा धाक असा होता, तिचा वागणं, तिचे संस्कार असे होते की कधी आयुष्यात चुकीचं पाऊल पडलं नाही, अभिमानाने सांगेन कधी शरीर प्रदर्शन केलं नाही, चारित्र्याला खूप महत्त्व दिलं आणि आज त्यामुळे मुलींवरही तेच संस्कार करू शकतो। आपण जर वागलो तर ते आपण उपदेशाचे डोस मुलींना देऊ शकतो, आपणच चुकीच्या मार्गाने गेलो तर आपण घरातल्यांना काय सांगणार। पण
ताई, आज मला तुमचं नाव ऐकून अजून एक, निर्मला नारायण कांबळे, सौभाग्यवती. मी 1999 साली एक फिल्म केली होती. त्याच्यात माझं नाव होतं निर्मला मच्छिंद्र कांबळे आणि टायटल रोल होता माझा. आणि ती फिल्म आम्ही कोल्हापूरमध्ये शूट केली होती. आज मी नाव ऐकून एकसारखं म्हटलं मला हे नाव जवळचं का वाटतंय, पण आत्ता लक्षात आलं की मी त्याच नावाची एक फिल्म केली होती. आणि मग तो अन्याय वगैरे आपल्या ज्या जातीवर वगैरे सगळं असं ते सगळं ते चित्रण होतं त्या सिनेमात. पण आज आई तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तुम्ही दोघंही माता पिता, म्हणजे तुमचे मिस्टर जे शेतकरी आहेत मुळात, पण आता मुलांच्या याने सगळं एक फार्म हाऊस सांभाळत आहेत. तुम्ही आपल्या आत्ताच सरपंच साहेब म्हणाले की आमच्या पिढीला ज्यांनी घडवलंय, तर खरंच असा अभिमान वाटतो की अशी माऊली आणि ज्या मुलांना आपली जाणीव आहे, खरंच हेच तुम्ही जिंकलेलं आहे. फॉरेन फिरालो तुम्ही, तुमची मुलं फिरवणार, तुम्हाला जग फिरवणार याची खात्री आहे आम्हाला. पण त्यापेक्षाही जग किती फिरवणार, त्यापेक्षा घरात किती बघतात हे फार महत्त्वाचं आहे. तो मानसिक आनंद खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुमच्या सगळ्या सुनांना भेटले, मागे बसल्या आहेत सगळ्या, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसतंय. खरं तर सांगू का, हे नातं म्हणजे मुलाने टिकवणं महत्त्वाचं आहेच, पण ते सुनांकडनंही टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सुनांना जसे आपल्या आई वडील हवेसे वाटतात, तसंच आपल्या सासूबाई आणि सासूलाही आपल्या सुना मुली वाटणं फार महत्त्वाचं आहे. आता निर्मलाताईंना मुलगी नाहीच आहे, त्यामुळे सुना याच त्यांच्या कन्या आहेत. आणि हे एवढा एकोपा बघून मला असं वाटतं की कुठलंही दुःख या कुटुंबावर येऊ दे, हे सहज हसत हसत दूर करू शकतील एवढी एकी आहे. नाहीतर एकटं माणूस असलं की ते दुःख पेलवणं जड जातं. पण तुम्हा एवढ्या सगळ्यांची एकी असल्यामुळे कुठलंही संकट तुमच्यावर येऊ दे, तुम्ही कधी घाबरणार आहे याची खात्री आहे. प्रवीण दादा, मी बाकीच्या नाही, खरं तर लहान आहेत. आणि आई, तुमचं 65 वय असेल तर मी आता 60 कंप्लीट करणार आहे. त्यामुळे मी तुमच्या वयाजवळच आले. माहेरच्या साडीला आता 32 वर्ष झाली आणि 33 वर्ष आता यावर्षी कंप्लीट होतील 3-4 महिन्याने. पण खूप नाव मिळवून दिलं. आज आल्यापासून मी त्या वातावरणात आहे. म्हणजे जेव्हा चालत आले तेव्हाही सासरला ही बहीण निघाली ऐकलं, माहेरची साडी. खरंच त्या दिवसात गेले मी. खूप नशिबान आहे की या सिनेमात काम करण्याची मला संधी मिळाली, कारण आधी वेगवेगळ्या अभिनेत्रीचा विचार केला गेला, पण इथे लिहिलेलं असतं ना ते कधी चुकत नाही असं वाटतं. आणि मला अभिमान आहे मी त्या सिनेमात होते आणि म्हणून मला विशेष करून तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालं. आई, आज बरं वाटतं की तुमची 4ही मुलं बरोबर आहेत. मी तुम्हाला बरीच उदाहरणं सांगू शकते की मला असं मगाशी महेंद्र दादा म्हणाले तसं की खरंच आहे, आपण देव बघतो, देवाची पूजा करतो, सगळं करतो, पण जर आपण आई वडिलांना पाहिलं नाही तर मला असं वाटतं जगात आपण कधीही सुखी राहू शकत नाही. ते सुखी असले तरच आपल्याला सुख मिळू शकतं. एवढं प्रत्येकाने मनात ठरवा. म्हणजे तुमच्या सुना जिथे अगदी उपस्थित आहेत जातीने सगळ्याजणी, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत ते संस्कार. सगळ्या चांगल्या घरातून आलेत. एक तर मला वाटतं जगदीश भाईंचीच मुलगी आहे, मला असं कळलं. तर जगदीश भाई माझे खूप जवळचे आहेत. मला त्यांची मुलगी आता इथे कुठे पुढे बसले असेल किंवा बाळ लहान आहे म्हणून गेले असतील, पण मी या सगळ्यांशी फार जवळची आहे. म्हणजे इकडचे तसे प्रशांत ठाकूर म्हणा, आमचे रामशेज ठाकूर सर, सगळेच जण की कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणं होतं, सगळं होतं. आज भास्कर पाटील इथे उपस्थित आहेत. आम्ही एका सिनेमात काम केलं होतं सगळं का. तर असे खूप जण की जिथे जाईन तिथे जोडले जातात. आज प्रवीण दादाच्या कुटुंबाशी मी कायमची जोडले गेले. प्रवीण दादा, तुमचा साधेपणा मला खरंच मनाला एवढा भावला की तुम्ही आपल्या भावंडांना घेऊन चालताय, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की मी माझा संसार, हल्ली बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला येतं की मुलींचंही स्वप्न असतं, मी माझा नवरा आणि माझी मुलं, बाकी मला कोणी नको. पण ह्या घराने ते नियम खोडून टाकले आणि ग्रामीण भागात अजूनही ते चित्र पाहायला मिळत नाही. ही समाधानाची बाब आहे. नाही तर शहरात कधी कधी जागांचा प्रॉब्लेम असतो, घरं लहान असतात, त्यामुळे शक्यता कमी असते ती. पण मला असं वाटतं की जेव्हा एकत्र कुटुंब असतं ना, तेव्हा एक त्या घरात एक वेगळंच सुख असतं. परमेश्वराची कृपा असते त्याच्यावर. आज या प्रवीण दादांना आणि त्यांच्या भावंडांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आज तुम्ही मला इथे बोलवलं. माझी आई रिटायर्ड झाल्यावरही आम्ही असाच एक कार्यक्रम केला होता. योगायोगाने आपल्या बाबतीत सगळ्याच गोष्टी जुळल्या. माझ्या आईला, म्हणजे मला 4 भावंड, आम्ही 2 बहिणी 2 भाऊ. माझे वडील तर खूप लवकर गेले, त्यामुळे माझ्या आईने मला वाढवलं, आम्हाला वाढवलं, आमच्यावर संस्कार केले. त्यामुळे एक शिक्षिका म्हटलं की एक कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असतो, त्यामुळे मला नाही म्हणणं शक्यच नव्हतं.
प्रवीण दादा पण एक उत्तम कार्यक्रमाला मी हजर राहिले याचा मला आनंद आहे. आई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कळतंय की तुमची मुलं तुम्हाला बघणारच आहे, सांगायलाच नको आहे एवढी तुमच्या पाठीशी, तुम्हा आई वडिलांच्या पाठीशी आहे. असंच सुख तुम्हाला कायम मिळू दे एवढी मी परमेश्वराच्या मी प्रार्थना करते. माहेरच्या साडीच्या निमित्ताने तुम्ही सगळे जमले आहात. माझा आवाजच बसलाय, ऑलरेडी गाणं 2दा ऐकलंय, नाही तर मी तेही गाणं म्हटलं असतं, पण माझं कालपासून आवाज बसलाय, नाही तर मी एवढ्या महिला जमल्या म्हणून ते गाणं गायले असते. पण असंच प्रेम करत राहा. हे माहेरच्या साडीला 32 वर्ष झाली तरी एवढं प्रेम आहे हे बघून परमेश्वराची आणि प्रेक्षकांची मी अत्यंत ऋणी आहे. खरंच मला भरून पावल्यासारखं वाटतं. पुन्हा कधी जन्म मिळाला तर अभिनेत्री म्हणून आणि अलका कुबलचा जन्म मिळू दे एवढं मी मागणं करेन. असंच वागू दे. मला 2 मुली आहेत, मगाशी म्हणाले, एक मुलगी पायलट आहे, एक DY पाटील नेरुळला MD एनेस्थेशिया करते, डॉक्टर झाली आहे. त्यामुळे दोन्ही मुली शिकल्या आहेत आणि आता मुली शिकत आहेत. पण शिक्षण असलं तरी एक लक्ष्मण रेषा लक्षात ठेवा की आपले घरातले संस्कार विसरू नका, आपल्या मातीला विसरू नका, आपल्या चारित्र्याचं जतन करा. एवढं सांगेन की आपल्या भावांचं वडिलांचं नाक कुठेही कापू देऊ नका. एवढंच मी मनापासून सगळ्या मुलींना आवाहन करेन की तुम्ही एक चांगला मुलगा बघा, ते पाठिंबा देणारच. प्रेमाला कोणी विरोध करत नाही. मीही प्रेम विवाहच केलाय समीर आठलेंशी, पण मी आधी माझ्या सासरचं घर पाहिलं, माझ्या आईला सांगितलं, सगळं झालं आणि केलं. तर मुलगा बघताना खरंच विचार करा की आईवडिलांना वाटतं एवढ्या कष्टाने आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला वाढवलं आणि तुम्ही पटकन कोणाबरोबर गेलात आणि नंतर दुःखी झालात तर तुम्हाला माहेरी येण्यालाही तुम्ही डोळे वर करून बोलू शकत नाही. तेव्हा मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहाच, पण जोडीदार निवडताना खूप काळजी घ्या. एवढंच सांगेन. जसं बाईंनी सगळ्यांवर संस्कार केले, पण मला असं वाटतं की ते संस्कार शाळेतून घरातून होत असतात, ते कधीही विसरू नका. एवढंच मी सगळ्यांना आवाहन करेन. माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना, तरुण मुली इथे खूप हजर आहेत म्हणून सगळ्यांना एवढं सांगेन आणि माझे 2 शब्द संपवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांना नम्र अभिवादन करते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि परमेश्वराला नतमस्तक प्रणाम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.